आम्ही आता रेडी झालाय माझ्या मैत्रिणीकडे जायला. हा म्हणला 1 तासाभरात येतो म्हणून आम्ही निवांत बसलो आणि हे 5 मिनिटात आलायच घरला. आणि जेव्हा 5 मिनिटात येतो म्हणतो तेव्हा 1 तास लावतोय यायला. साक्षी आवरा लागले, वेट करतोय आम्ही. मैत्रिणीकडे चाललोय. तिने घर नवीन घेतल्यापासून आम्ही गेलो नाहीये. तिने वास्तुक शांतीला पण बोलवली होती. मग आता सारखं सारखं कॉल करते म्हणून जाऊन येऊया म्हणलं एकदा घर वगैरे बघून तिचं. म्हणून आम्ही तयार चाललोय जायला. जेवण बनवतो म्हणले. बघू आता. अजून आवरायला लागले. पटपट आवर ग. चाललंय तुमचं. काय करायला पळाले. हे बघा आमच्यात हे गोकर्णचं वेलचं फूल आले, किती छान आले. आणि हे कुठले फ्लावर आहे. आणि हे मिरच्या लावलेल्या मम्मीने ते आले. आणि तू काय तोडलंस काय रे तू? बघा ते झाडाचं दारात लावते, परत लावते. तिला बोलवायला काय म्हणे. जेवला सोडून जाणार आहे आम्ही. आणि हा बघा मागच आला मी आवरलेलं बघून. ए व्यव आजीकडे जा, लॉला देते आजी तुला. आजीकडे जा. काय जम रडाला. आम्ही त्याला सोडून चाललं. पाप मम्मी कशी सोडून चाललोय गुंडूला. फोन दे वैभवचा. पिऊ येणार नाहीस तू? येणार का नाही? नाही येणार. पिऊ पण नाही म्हणते यायला. हे बघ की इकडे मम्मीला घे म्हणून सांग. तिथं दोघं हिरो सोडून पहिल्यांदा आम्ही इथे थोडासा रस्ता मिस झाला होता. मग वैभव पुढे गेला गाडीवरून. मी आणि साक्षी चालत गेलो. मग तिथे जाऊन मी कॉल केला वंदीला आणि तिच्या इथे बघायचं घर पोहोचलो घरापाशी फायनली. बोल काय घेऊन येऊ. आम्ही माझा घेऊन आलो. हिने पण माझा आणून ठेवल्या. इथे घरात काय काय आहे चौकशी करत. हे बघ कॅन्डी. मी बारीक झालो. मला पोरांनी बारीक केलं. लाईट नाहीये. काय बनवलं बघायचं स्वयंपाक. सामान कापसा लागलं. हे बघ त्यांचं काय चाललंय दोघांचं. स्नॅक्स आणून दिले आम्हाला खायला काकीने. खा रे वैभव. साक्षीचा आपसात बसला सगळे डबे म्हणून. नको खाऊ नकोस तू. ही काय सांगा लागला. यांची मम्मीने स्नॅक्स दिलाय. जेवण जास्त खायला नको. हे काढणार आहे. पहिल्यांदाच घरी आलो होतो तिच्या म्हणून आम्ही थोडंसं घर बघायला गेलो. मी तिघं पण वर गेलो. 2 BHK असं घर आहे. खाली हॉल आणि किचन आणि वर 2 बेडरूम आहेत. एका बेडरूम मध्ये त्यांचे पप्पा झोपले होते म्हणून ती दुसरी बेडरूम दाखवायला घेऊन आली तिची. पहिल्यांदाच चालू होतो घराकडे. बाल्कनी वगैरे बघितलं. बेडरूम ते सगळं आम्ही. मग तिने नवीन ड्रेस ऑर्डर कोऑर्ड सेट केलेली म्हणून मला ते दाखवत होती. मग मी ते लावून चेक करत होते. हा कोऑर्ड सेट नवीनच होता जो तिने अजून नाही एकदा पण नव्हता घातलेला. म्हणून मी म्हणलं मी घालून बघते तोवर तुम्ही टेरेसवर जावा बघायला. मग त्यांनी टेरेसवर बघायला गेले. तर मग मी पण आले तिकडे. टेरेसवर त्यांनी छोटे छोटे झाडं वगैरे असं लावून ठेवले आहेत. पालक भाजी कोथिंबीर काय काय म्हणजे काय असं लावून ठेवलं होतं.
इथे साक्षी व्हिडिओ करत होती बरं. आणि इथे बाजूलाच एअरपोर्ट आहे. जवळून खूप जवळून विमान दिसतात पण ह्यांनी बघत होते सगळं. इकडे एअरपोर्ट आहे बघा इथे. त्यावर मी ड्रेस घालून दाखवायला आले वर. हा कोऑर्ड सेट घेऊन आले मी. असंच घालून बघायला जाऊन मी घेऊनच आले. इथे विमानचा कुठेतरी आवाज येत होता म्हणून ही आमची साक्षी व्हिडिओ करत होती. विमान शोधायला लागलेली तोवर ते लँड झालं होतं. दिसलं नाही आम्हाला, फक्त आवाजच आला. जवळच आहे, खूप जवळ आहे इथून एअरपोर्ट. उजळाईवाडी एअरपोर्ट. अजून विमान शोधते ही. तिथून आम्ही आलो खाली घरामध्ये आणि हा अजून एक ड्रेस मी तिला ट्राय करून बघितला. जेवण इथे जेवण तयार झालं होतं मग त्यांनी जेवायला वाढून आणून दिलं. मस्त मिक्की जेवलं. तू पण घे ग, घे घे तू पण. ती झाडायला लागते सगळं पण त्याला बरंच वय बरं सेटअप. अरे व्हिडिओ बंद करून कराल मग अशी तसंच झालं. आणि म्हटलं चिकन बरोबर चांगला लागणार नाही म्हणून मग इथं त्यांना बाय बाय करून आम्ही बाहेर पडलो आणि पुढे आल्यावर होते पोलीस. दाखवते थांबा मी तुम्हाला. इथे मग आम्ही ट्रिप्सी होतो. मग वैभवने आम्हा दोघांना उतरवला आणि तो पुढे जाऊन थांबला. मग गेलो पुढे. नंतर आम्हाला थोडे पुढे स्टँडच्या जवळ त्यानं सोडलं. परिकुला खालून आम्ही चालत आलो पप्पांसोबत जावा म्हणून. पप्पा होते रिक्षा स्टँडलाच. मग आम्ही तिथून आलो पप्पांपाशी. तो सोडून आम्हाला ऑफिसवर गेला वैभव सोडून तिथे. मग पप्पा इथं होते. रिक्षा अजून आतमध्ये होती. इथे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. इथं थोडंसं व्हिडिओ घेतला. आशीर्वाद द्या सगळेजण. मग जाऊन आम्ही रिक्षामध्ये बसलो. बापरे केवढं मोठं लावलंय. कुठंतरी हांबावाला जाऊन इथून येता येता एक मुलांसाठी वॉटरमेलन पण घेतलं होतं. झोपलाय राजनी. येऊन झोपलेला आमचा आवाज ऐकून उठला. इथे आजचा व्हिडिओ संपवतो.